सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक होती त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रदेशाचे रवींद्र चव्हाण आहे। रवींद्र चव्हाण सलग 3 दिवस तळ ठोकून होते असा प्रदेशाध्यक्ष ज्याला सिंधुदुर्गाची जास्त काळजी होती महाराष्ट्रातील। नाही नाही, अत्यंत आमदार साहेबांचं हे विधान आहे अत्यंत चुकीचं आहे। या महायुती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये न होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जबाबदार आहेत हे बिलकुल खरं नाही आहे। आणि 3-3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असण्याचा प्रश्न नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या दरम्यानच्या कालावधीमध्ये साहेब दोनदा आले आणि एकदा एका आमच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि दुसऱ्या वेळेला काल 6 तासामध्ये 4 नगरपालिकांचा पूर्णतः सगळा आढावा घेऊन ते गेले। महाराष्ट्रात पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त पडले असं त्यांनी सांगितलं। नाही नाही, असं काही नाही। कोणत्या दृष्टीने आपण बघतो त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं। खरं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीची संख्या आहे। अनेक नेते, विरोधी पक्षातले, काही महायुतीतले सगळं मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि प्रदेशाध्यक्ष साहेब सुद्धा सगळ्याच आपल्या 6 विभागांचा दौरा त्याने अनेक वेळा केलेला आहे। त्यांनी असं म्हटलं की रत्नागिरीमध्ये अवघ्या काही नगण्य जागा घेऊन युती झाली, मात्र ती युती सिंधुदुर्गात का झाली? कारण याला सगळ्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे आरोप केले। असं काही झालेलं नाही। ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्यांच्या, प्रमुख कार्यकर्त्यांच्या काही बैठका सन्माननीय देवेंद्रजींच्या समोर झाल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं स्थानिक परिस्थितीनुसार तुम्ही तो निर्णय घ्या। आणि त्या अनुषंगाने आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आमची एक बैठक घेतलेली आणि महायुती करण्यासंदर्भात काही सूचना दिलेल्या आणि ते म्हणाले होते की दोन्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणजे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी एकत्र बसून त्याविषयी आपापलं जे काय असेल ते तडजोड करा आणि याबाबत निर्णय घ्या। तसा प्रयत्नही झाला। आम्ही स्वतः त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील, आमदार असतील, या सगळ्यांबरोबर पालकमंत्री आणि आमच्या पण बैठका झाल्या। त्या बैठकीतून सन्माननीय तोडगा किंवा हे करण्याचा प्रयत्न आमचा झाला। स्थानिक पातळीवर तिथल्या नगर परिषद क्षेत्रातील जे आमचे प्रमुख पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी सुद्धा बैठका घेतल्या। पण आपलं जे काय इथे जो काय संघटनेचा हे होता, विस्तार होता किंवा जी गरज होती त्या सगळ्या ह्याच्यापर्यंत हे पोहोचणं अशक्य झालं आणि तसा रिपोर्ट आम्ही प्रदेशाकडे पाठवला आणि प्रदेशातले जे काही निर्णय घेण्याची हे असतात, समिती असतात अशा कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या सहमतीने हा सगळा निर्णय झाला। नाही नाही, प्रत्येक गोष्टीला प्रदेशाध्यक्षांना जबाबदार धरण्याचं कारण नाहीये। युतीबाबत मगाशी पण एक मी म्हटलेलं होतं की आम्ही या सगळ्या युतीचं शेवटच्या दिवशीपर्यंत थांबलेलो होतो। आमची इच्छाच अशी होती किंवा आमचा विषयच असा होता की जर युती करून सन्मानजनक आपल्याला जागा नाही मिळाल्या तर विरोधी पक्षाला त्याचा फायदा होईल, विरोधी पक्षामध्ये बंडखोरी होईल आणि आमच्यात बंडखोरी होऊन विरोधी पक्षाला आयते उमेदवार मिळतील ज्यांच्याकडे चेहरे नाहीत। आणि तुम्ही बघितलं तर मालवण सारख्या शहरामध्ये तसं झालेलं आहे। आमच्या नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी केलेले उमेदवार सुद्धा विरोधी पक्षाकडे गेलेले आहेत उमेदवारीच्या या सगळ्या विषयावरून। आणि तसं बघितलं तर सेनेने 2 दिवस अगोदरच आपला उमेदवार जाहीर केला, एबी फॉर्म देऊन टाकले। आम्ही मात्र हे सगळं शेवटच्या दिवशी केलं। म्हणजे कुठेतरी शिवसेनेने युती तोडली असा तुमचा आरोप आहे का? नाही, युती कोणी तोडली या विषयाचं नव्हे, मी झालेला तुम्हाला सारांश सांगितलंय। पण युती तुटली इतकं खरं आहे। युती तुटली तरी महायुतीला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही अशा पद्धत आणि आघाडीला फायदा होणार नाही अशा पद्धतीच्या लढती या राहतील। महायुतीने पहिलं पाऊल पुढे टाकलं का युती तोडण्यासाठी? कारण आता एबी फॉर्म त्यांनी दिले नाही, शेवटचा मी घटनाक्रम सांगितला की त्यांनी एबी फॉर्मवर पहिले जाहीर केले, आम्ही तोपर्यंतही थांबलेलो।